ओम नमः शिवाय। आयुष्य जगत असताना फक्त आपलाच विचार करणं चुकीचं आहे। आपल्या आयुष्यामध्ये येणारे सुख दुःख याला जिम्मेदार आपण स्वतःहून आहेत, हे आपल्याला मान्य करावेच लागेल। याच्यात काहीही कोणाचाही दोष नसतो। कोणाला त्रास देणे, कुणाची निंदा करणे या गोष्टी करण्यापासून नक्की टाळले पाहिजेत। आयुष्य जगत असताना लोकांना मदत करा, दान करा, देवपूजा करा। थोडा वेळ काढून देवपूजा करणे खूप गरजेचे आहे। गरिबांना मदत करा, ऑटोमॅटिक आपलं आयुष्य खूप आनंदाचं जाईल, हे सत्य आहे। नमस्ते, आज मी तुम्हाला महाशिवरात्रीची कथा सांगणार आहे। प्रिय दर्शक हो, एका नगरामध्ये एक व्यापारी आणि त्याची पत्नी राहत होते। तो व्यापारी खूप मोठा होता। त्यांच्याकडे अन्नधान्याची तसेच कोणत्याही प्रकारची व कसलीही कमतरता नव्हती। परंतु तो व्यापारी आणि त्याची पत्नी यांच्या आयुष्यभर जीवनात कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नव्हते। त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे धर्माचे पुण्याचे कार्य केले नव्हते। त्यांनी कधीच कोणालाही दान दक्षिणा दिली नव्हती। त्याचबरोबर त्यांच्या घरी कोणी खाणारा सुद्धा नव्हता, म्हणजेच त्यांना संतान सुद्धा नव्हती। ज्या ठिकाणी शेठची हवेली होती त्याच ठिकाणी एक पिंपळाचे झाड होतं आणि त्या पिंपळाच्या झाडावर एक सुंदर अशी चिमणी राहत होती। चिमणीने त्या झाडावर तिचे घरटे बनवले होते आणि त्या चिमणीची 2 पिल्लं सुद्धा होती। ती चिमणी रोजच्या रोज त्या पिल्लांसाठी दाणे शोधण्यासाठी जात असे व नंतर घरट्यात येऊन पिल्लांना दाणे भरवत असे। आता असेच दिवस जात होते आणि ती चिमणी रोजच्या रोज नगरात जाऊन पिल्लांसाठी दाणे पाणी शोधण्याचे काम करत असे। ती चिमणी शेठाच्या हवेलीजवळ सुद्धा जात असे, परंतु तिथे तिला एक सुद्धा दाणा मिळत नसे। तेव्हा ती चिमणी विचार करायची की या नगरामध्ये सर्वात मोठं घर, सर्वात मोठी हवेली तर ह्याच शेठची आहे आणि हा खूप श्रीमंत सुद्धा आहे, परंतु तरी सुद्धा हा कधीच कोणाला कोणत्याही प्रकारचे दान करत नाही आणि कोणालाही भिक्षा देत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे धर्माचे कार्य करत नाही किंवा कोणत्याही मंदिरामध्ये याने कोणत्याही प्रकारची मदत केलेली नाही। कोणत्याही असह्य व्यक्तीची मदत याने केली नाही। त्याचबरोबर कधीही पक्ष्यांनाही दाणे सुद्धा टाकत नाही। हा शेठ तर खूपच कंजूस आहे। मित्रांनो, मग एके दिवशी चिमणी तिच्या घरट्यातून उडून जाते। उडून त्याच शेठच्या हवेलीवर जाऊन बसते। तेव्हा तिथे शेठ आणि त्याची पत्नी बोलत होते। शेठानी म्हणते की अहो मालक, आपल्याकडे इतकी धनसंपत्ती आहे, सर्व नगरातील लोक आपल्याला शेठ म्हणतात, तसेच आपल्याकडे धनाची कोणत्याही प्रकारची कमतरता नाही, परंतु आपण या धनाचे काय करायचे? आपल्याला कोणीही पुत्र नाही, संतान नाही, आपल्याला वारसही नाही, आता पुढे हे धन खाणारा कोण असेल? तेव्हा शेठ त्याच्या पत्नीला म्हणतो, अगं शालू, हे आता यामध्ये माझी काय चूक आहे? आपले नशीबच असे आहे की कदाचित आपल्या नशिबात पुत्र सुख नसेल। आणि पुढे शेठ म्हणतो, आपण जेव्हापर्यंत जगू तेव्हापर्यंत हे धन खायचं, त्यानंतर ज्याच्या नशिबात असेल तो हे धन खाईल। आता ते दोघेही नवरा बायको बोलत असतात आणि त्यांचे हे बोलणं ती चिमणी ऐकत असते। चिमणी शेठ आणि शेठाणीचे सर्व बोलणं ऐकल्यानंतर तिथून उडून निघून जाते। नगरात जाऊन ती दाणे पाणी शोधू लागते। त्यानंतर ती तिच्या घरट्यामध्ये परत येते आणि चिमणी रोजच्या रोज त्या शेठच्या घरी जाऊ लागली आणि शेठ आणि शेठाणीचे बोलणं ऐकू लागली। आता शेठाणी जी होती ती खूपच चांगल्या स्वभावाची होती। तिच्या मनामध्ये दयाधर्म होता। जेव्हा ती चिमणीला पाहायची तेव्हा हळूहळू शेठाणीला ती चिमणी आवडू लागली आणि तिच्या प्रती तिचा प्रेम वाढू लागलं। आता शेठची पत्नी रोजच्या रोज शेठ पासून लपून त्या चिमणीला दाणे टाकू लागली, तसेच ती सुद्धा आता चिमणी ते दाणे टिपायची। मग असेच बरेच दिवस निघून गेले। त्यानंतर एके दिवशी ती चिमणी विचार करू लागली की शेठाणी तर खूपच चांगल्या स्वभावाची आहे, परंतु तरी सुद्धा हिला पुत्र सुख प्राप्त का होत नाही? मग असं काय केलं जाईल ज्यामुळे हिला पुत्र सुख मिळू शकेल? चिमणी विचार करू लागली, जेव्हापर्यंत एक स्त्री आई बनत नाही तेव्हापर्यंत तिचा स्त्री असणे हे निष्फळ आहे। एका स्त्रीचे दुःख एक स्त्री समजू शकते। मित्रांनो, स्त्रीचे आयुष्य संपूर्ण सफल तेव्हाच होतं जेव्हा ती आई बनत असते। एका स्त्रीला सर्वात मोठे सुख तेव्हाच मिळतं जेव्हा ती आई बनते। हाच विचार करून ती चिमणी खूपच धोरकी होते आणि ती विचार करू लागते की ही शेठाणी किती साध्या आणि सरळ स्वभावाची आहे। रोजच्या रोज ती मला दाणे टाकत असते आणि मी आता असं काय करू शकते की यांच्या घरामध्ये पुत्र प्राप्त होईल? तेव्हा एके दिवशी चिमणीच्या मनामध्ये येतं की जर मी देवाचे देव महादेव यांच्याजवळ गेले आणि त्यांच्याजवळ शेठ आणि शेठाणीसाठी पुत्राची मागणी केली तर नक्कीच महादेव शंकर प्रसन्न होऊन शेठ आणि शेठाणीला संतान सुख देतील। असाच विचार करून मग एके दिवशी चिमणी त्या चिमण्याला म्हणते, अहो काही दिवसांसाठी मी बाहेर चालले आहे,
तुम्ही आपल्या पिल्लांची काळजी घ्या, त्यांना वेळच्या वेळी दाणापाणी खायला द्या. इतकं म्हटल्यानंतर चिमणी तिच्या घरट्यातून उडून जाते. चिमणी सतत उडत उडत रात्रंदिवस चालत राहते. खूप कठीण परिश्रम ती करते. उपाशी पोटी ती सतत उडत असते. उडत उडत शेवटी ती कैलास पर्वतावर पोहोचते, जिथे महादेव आणि माता पार्वती होते. तेव्हा चिमणी उडत जाऊन माता पार्वतीच्या चरणांमध्ये जाऊन पडते. आणि जशी चिमणी माता पार्वतीच्या चरणांमध्ये जाऊन पडते, ती बेशुद्ध होते आणि माता पार्वती चिमणीला स्वतःच्या हाताने उचलते आणि चिमणीला शुद्धीवर आणते. आता माता पार्वती चिमणीला म्हणते, हे चिमणी, तू कुठून आली आहेस? मला असं वाटत आहे की तू खूपच मोठ्या दुःखात आहेस. तेव्हा चिमणी माता पार्वतीला म्हणते, हे माते, मी खूप जास्त धोकी आहे. मी खूप लांब प्रवास करून आले आहे. मी माझ्या दुःखासाठी दोघी नाही तर दुसऱ्या कोणाच्या तरी दुःखासाठी मी दुःखी आहे. तेव्हा माता पार्वती म्हणते, हे चिमणी, तू मला स्पष्टपणे सांग की नक्की काय झालं आहे. तेव्हा चिमणी म्हणते, माते, जिथे मी राहते तिथेच एक शेठ आणि शेठानी राहतात. त्यांना संतान सुख अजूनही प्राप्त झालेलं नाही. शेठानी खूप चांगल्या स्वभावाची आहे. माते, तू त्यांना संतान सुख दे. इतकं म्हणून ती चिमणी पुन्हा बेशुद्ध पडते. मित्रांनो, माता पार्वती पुन्हा त्या चिमणीला शुद्धी आणण्याचा प्रयत्न करत असते. आणि काही वेळानंतर जेव्हा चिमणी शुद्धीवर येते, तेव्हा माता पार्वती चिमणीला काही दाणे खायला घालतात. आणि त्यानंतर माता पार्वती चिमणीला म्हणते, हे चिमणी, तू काळजी करू नकोस. थोड्या वेळानंतर महादेव उठतील आणि आपण त्यांच्यासोबत बोलूयात. मग थोड्याच वेळानंतर भगवान महादेव त्यांच्या समाधीतून उठतात. माता पार्वती चिमणीला हातात घेऊन भगवान भोलेनाथांकडे जातात आणि भोलेनाथांना म्हणतात, हे प्रभू, एका नगरामध्ये एक व्यापारी आणि त्याची पत्नी राहते. त्यांच्या नशिबात पुत्रसुख आहे की नाही? तेव्हा महादेव ध्यान लावून पाहतात आणि म्हणतात, हे पार्वती, त्यांच्या नशिबात पुत्रसुख नाही. तेव्हा माता पार्वती म्हणते, जर त्यांच्या नशिबात पुत्रसुख नसेल तर तुम्हाला त्यांना पुत्र द्यावा लागेल. तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात, हे पार्वती, तुम्ही हट्ट का करत आहात? कारण तर त्यांच्या नशिबात पुत्रसुख नाही. मग अशा परिस्थितीत मी त्यांना पुत्रसुख कसं देऊ शकतो? तेव्हा माता पार्वती भोलेनाथांकडे खूपच हट्ट करू लागतात आणि म्हणतात, स्वामी, खूप लांबून आली आहे आणि तिला अशी आशा आहे की आपण तिची नक्कीच मदत करू. आणि याच आशेने ती उपाशी पोटी आली आहे. ती इतक्या लांबून इथे आली आहे. मग आपण तिला अशा रिकाम्या हाताने कसे पाठवू शकतो? माता पार्वतीचे इतकं बोलणं ऐकल्यानंतर भगवान भोलेनाथ म्हणतात, हे पार्वती, ठीक आहे, तुम्ही जर इतकाच हट्ट करत असाल तर मग ठीक आहे. असेही तुमचे सर्व हट्ट मी पूर्ण करतच आलो आहे आणि हा सुद्धा हट्ट मी पूर्ण करणार आहे. मी शेठ आणि शेठानीला पुत्रसुख देणार आहे. परंतु हे पार्वती, तुम्ही या चिमणीला म्हणा की तो शेठ आणि त्याच्या पत्नीने आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे दानधर्म केले नाही. तसेच ते कोणत्याही प्रकारचे पुण्यकर्म करत नाहीत. शास्त्रांचे वाचन ते करत नाहीत. कोणत्याही प्रकारचे पुराण ते वाचत नाहीत. शेठ आणि त्याची पत्नी हे दोघेही पूर्णपणे नास्तिक लोक आहेत. पुत्रप्राप्तीनंतर जर शेठ आणि शेठानी आस्तिक बनले, त्यांनी दानधर्म करण्यास सुरुवात केली, मंदिरांना मदत केली, गरजू लोकांची मदत केली, देवाचे भजन कीर्तन केले, तरच त्यांना पुत्र दीर्घायू असेल. मित्रांनो, तेव्हा चिमणी म्हणते, हे प्रभू, मी माझ्या परीने खूप प्रयत्न करेन की ते शेठानी पूर्णपणे आस्तिक बनतील. तेव्हा महादेव तथास्तु म्हणतात. त्यानंतर ती चिमणी भोलेनाथांना आणि माता पार्वतीला प्रणाम करून तिथून निघते आणि उडत उडत ती तिच्या घरट्यात येऊन पोहोचते. त्यानंतर 9 महिन्यानंतर शेठ आणि त्यांच्या पत्नीला एका पुत्राची प्राप्ती होते. पत्नी पुत्राला पाहून खूपच खुश होते. त्याचबरोबर ते शेठ आणि त्याची पत्नी आपल्या मुलाचा खूप लाड करतात. त्याच्या सोहळ्यात स्वतःला हरवून टाकतात. चिमणी सुद्धा खूपच आनंदी होती. चिमणीला आता या गोष्टीचा आनंद असतो की तिने केलेल्या कष्टाचे फळ तिला मिळाले आहे. चिमणी विचार करू लागते की हा शेठ या नगरातील सर्वात श्रीमंत माणूस आहे आणि आता पुत्रप्राप्तीमुळे शेठ खूप खुश आहे आणि म्हणून आता शेठ दानधर्म करण्यास सुरुवात करेल. परंतु हळूहळू शेठचा मुलगा मोठा होतो आणि शेठला मुलगा होऊन एक महाशिवरात्र होऊन जाते. त्यानंतर दुसरी महाशिवरात्र सुद्धा होते. त्यानंतर तिसरी, त्यानंतर चौथी सुद्धा होऊन जाते. पण जेव्हा 5वी महाशिवरात्री येते तेव्हा ती चिमणी खूपच चिंतित होते. आता ती खूपच धोडकी होते. चिमणी विचार करू लागते की शेठचा मुलगा 5 वर्षांचा झाला आहे आणि हा शेठ आणि शेठानी कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नाहीत. तसेच कोणत्याही देवांच्या मंदिरात जात नाहीत, कोणालाही भिक्षा देत नाहीत, कोणत्याही प्रकारचे पुण्यकर्म हे लोक करत नाहीत. तेव्हा ती चिमणी हा विचार करून खूपच धोडकी होते की जर या लोकांनी दानधर्म करणे सुरू केले नाही तर यांच्या पुत्राचा मृत्यू लवकरच होईल. आणि हाच विचार करून
ती चिमणी खूपच धोरकी होते. चिमणी विचार करून लागते, मी शेठ आणि शेठानीला ही गोष्ट सांगू तर कशी सांगू? शेठ आणि त्याच्या पत्नीला माझी भाषा तर कळणार नाही, माझे इशारे सुद्धा त्यांना समजणार नाहीत. आता मी काय करू शकते? हाच विचार करून ती चिमणी खूपच दुःखी होते. तेव्हा चिमणीची पिल्लं सुद्धा आता मोठी झाली होती. चिमणी तिच्या पिल्लांना म्हणते, पिल्लांनो, तुम्ही तुमची काळजी घ्या, मी आता काही दिवसांसाठी बाहेर चालले आहे. त्यानंतर चिमणी पुन्हा एकदा घरट्यातून उडत उडत सरळ कैलास पर्वतावर जाऊन पोहोचते. कैलास पर्वतावर जाऊन चिमणी माता पार्वतीच्या चरणांवर पडते. माता पार्वती चिमणीला स्वतःच्या हाताने उचलून म्हणते, हे चिमणी, आता तुला काय त्रास आहे? तू जसं म्हणाली होतीस तसं तर झालं आहे. शेठ आणि शेठानीला पुत्ररत्न प्राप्त झाला आहे, मग तू पुन्हा इथे का आली आहेस? तेव्हा चिमणी माता पार्वतीला म्हणते, हे माते, शेठ आणि त्याच्या पत्नीला पुत्ररत्न प्राप्त तर झाला आहे, परंतु शेठ आणि शेठानीला धर्म मार्गावर आणण्यात, आस्तिक बनवण्यात मी यशस्वी नाही झाले. मी त्यांच्याकडून धर्माचे कार्य करून घेऊ शकले नाही. ते दोघेही नवरा बायको अजूनही जसेच्या तसेच आहेत. ते कोणत्याही मंदिरात जात नाहीत व कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नाहीत. ते कोणत्याही देवाचे भजन कीर्तन करत नाहीत. आता सुद्धा दोघेही नवरा बायको तसेच नास्तिकच आहेत. तेव्हा महादेव म्हणतात, हे चिमणी, असं असेल तर मग त्यांचा पुत्र अल्पायू असेल. तेव्हा चिमणी माता पार्वतीच्या चरणांमध्ये पडते आणि म्हणते, हे माते, असं होऊ नये, त्यांचा पुत्र दीर्घायू असावा. चिमणीला हे चांगलं माहीत होतं की जर वडिलांकडून कोणती गोष्ट मागायची असेल तर आईच्या चरणांमध्ये पडायला हवं. आणि हाच विचार करून चिमणी माता पार्वतीकडे सारखी विनंती करत असते आणि माता पार्वतीच्या चिमणी चरणांमध्ये पडत होती. माता पार्वती चिमणीला तिच्या हाताने उचलते आणि म्हणते, हे चिमणी, तू शांत हो. आणि मग माता पार्वती भोलेनाथांना म्हणतात, हे महादेव, असं होऊ नये. पुढे चिमणी म्हणते, माते, मी माझ्या परीने खूप प्रयत्न केले होते त्यांना समजावण्याचे, परंतु ते लोक माझी भाषा समजू शकत नाहीत आणि माझे भाऊ माझे इशारे सुद्धा ते समजू शकत नाहीत. आता मी करू तर काय करू? पुढे चिमणी म्हणते, हे माते, जर तुम्ही आणि भगवान भोलेनाथ शेठ आणि त्यांच्या पत्नीजवळ गेले आणि त्यांना चांगल्या मार्गावर आणलं तर ही गोष्ट खूप चांगली ठरेल. तेव्हा माता पार्वती आणि भोलेनाथ म्हणतात, हे चिमणी, ठीक आहे, जशी तुझी इच्छा आहे तसंच होईल. आम्ही लवकरच त्या व्यापाऱ्याचा आणि त्याच्या पत्नीच्या घरी जाऊ. त्यानंतर चिमणी पुन्हा कैलास पर्वतावरून उडून तिच्या घरट्याकडे येते. काही दिवसांनी नंतर महादेव आणि माता पार्वती एका भिक्षुकाचे रूप धारण करून शेठच्या घरी येतात आणि येऊन त्या शेठानीला म्हणतात, हे माते, आम्हाला खूप जास्त भूक लागली आहे, कृपया तुम्ही आम्हाला भोजन द्यावे आणि अन्नदान करावे. जर तुम्ही आम्हाला भोजन दिले नाही तर आम्ही तुम्हाला शाप देऊ, नाहीतर त्यामुळेच तुम्ही बर्बाद होऊन जाल. तेव्हा पत्नी हात जोडून म्हणते, हे बाबा, तुम्ही मला शाप देऊ नका, कृपा करा, आम्ही तुम्हाला नक्कीच भोजन खायला देऊ. त्यानंतर पत्नी साधू आणि साध्वीच्या रूपात आलेल्या भगवान महादेव आणि माता पार्वतीला तिच्या घरात घेऊन जाते आणि चांगले पक्वान माता पार्वती आणि भगवान भोलेनाथांना खायला देते. तिथेच शेठानीचा तो छोटासा पुत्र इकडे तिकडे फिरत असतो. तो पुत्र माता पार्वती आणि भगवान भोलेनाथांना कधी भाकरी आणून द्यायचा, तर कधी भाजी, तर कधी मिठाई घेऊन यायचा. आणि हा सर्व प्रकार पाहून माता पार्वती खूपच आनंदित झाली. माता पार्वती विचार करू लागते, हा महादेवांचा प्रसाद आहे आणि म्हणूनच हा इतका चंचल आहे. मित्रांनो, पत्नी साधू आणि साध्विनीच्या रूपात आलेल्या भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीला भोजन देते. त्यानंतर महादेव आणि माता पार्वती तिथून जाऊ लागतात. तेव्हा शेठ आणि त्यांची पत्नी दोघे येतात आणि हात जोडून त्यांना म्हणतात, हे बाबा, हे माते, आमच्याकडून तुमची सेवा करण्यात कोणती कमी राहिली असेल तर आम्हाला माफ करा, परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारचा शाप देऊ नका. तेव्हा महादेव म्हणतात, हे शेठ आणि शेठानी, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. चुका तर तुम्ही खूप साऱ्या केल्या आहेत आणि अजूनही तुम्ही चुकाच करत आहात. जर अशाच प्रकारे तुम्ही चुका करत राहिलात तर तुमच्या पुत्रावर मोठं संकट येणार आहे आणि लवकरच तुमचा पुत्र तुम्हा सर्वांना सोडून जाईल, तसेच हे जग सोडून निघून जाईल. तेव्हा शेठ आणि त्याची पत्नी साधू आणि साध्वीच्या रूपात आलेल्या भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांच्या चरणांमध्ये पडतात आणि म्हणतात, हे बाबा, हे माते, आम्हाला काहीतरी मार्ग सांगा. आम्ही काय करू शकतो? आमच्या उतारवयात, आमच्या म्हातारपणात तर आम्हाला पुत्र प्राप्त झाला आहे आणि आता आम्ही आमच्या या पुत्राला कोणत्याही परिस्थितीत आमच्यापासून दूर करू शकत नाही. याचा शोक आम्ही सहन करू शकणार नाही. आमच्या पुत्राचा शोक आम्ही सहन करू शकणार नाही. तेव्हा महादेव म्हणतात, तुम्ही दोघेही उभे राहा आणि लक्षपूर्वक ऐका. आजपासून जर तुमच्या द्वारावर कोणीही आला असेल तर तो रिकाम्या हाताने गेला नाही पाहिजे.
तुम्ही दानधर्म करा, लोकांची मदत करा, प्राणीमात्रांची मदत करा, धर्माचे कार्य करा आणि महाशिवरात्रीचे व्रत करा, देवांची पूजा करा, देवाचे भजन कीर्तन करा. इतकं म्हणून महादेव शांत राहतात. दोघेही नवरा बायको पुन्हा माता पार्वतीच्या चरणांमध्ये पडतात आणि म्हणतात, हे बाबा, हे माते, आम्ही असंच करू. त्यानंतर शेठ आणि शेठानी यांना महादेव म्हणतात, तुमच्या घरामध्ये जो पुत्र खेळत आहे, जो पुत्र बागडत आहे, तो तुमच्या कर्मामुळे तुम्हाला मिळाला नाही. खरं तर तुमच्या नशिबात पुत्र नव्हताच. हा पुत्र तर एका चिमणीमुळे तुम्हाला मिळाला आहे. ज्या चिमणीने इथून उडून कैलास पर्वतावर जाऊन महादेव आणि माता पार्वतीला विनंती करून तुमच्यासाठी तिने पुत्र मागितला होता. हा तिच्याच विनंतीचा, तिच्याच परिश्रमाचं फळ आहे, ज्यामुळे तुमच्या घरात मध्ये एक सुंदर असा पुत्र खेळत आहे. तेव्हा शेठ आणि शेठानी म्हणतात, अहो बाबा, आता ती चिमणी कुठे आहे, कोणती आहे? तेव्हा ती चिमणी तिथे येते आणि माता पार्वतीच्या खांद्यावर बसते. प्रिय मित्रांनो, तो दिवस महाशिवरात्रीचा होता, ज्या दिवशी माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ शेठ आणि शेठानीच्या घरी आले होते. भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती शेठच्या घरात त्यांच्या खऱ्या रूपामध्ये येतात आणि शेठ आणि शेठानीला दर्शन देतात. तर मग अशा प्रकारे चिमणीची महाशिवरात्री सफल ठरते. त्यानंतर शेठ आणि शेठानी मोठ्या उत्साहाने, आनंदाने महाशिवरात्री साजरी करतात आणि महाशिवरात्रीचं ते व्रत करतात. त्याचबरोबर चिमणी सुद्धा महाशिवरात्रीचं व्रत करते. महादेव आणि माता पार्वती यांचे दर्शन मिळाल्यामुळे ते सर्वजण तृप्त झालेले असतात. जे लोक महाशिवरात्रीचे व्रत ठेवतात त्या लोकांवर भगवान भोलेनाथांची अशीच कृपा राहते. ही कथा ऐकल्यानंतर एवढे तर नक्की लक्षात आले असेल की आयुष्यामध्ये स्वतःचाच विचार न करता दान धर्म, देवपूजा, लोकांशी चांगले वागणे या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. यामुळे आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारे चांगले